तर मागच्या सर्गामध्ये आपण जे सांगितलं होतं तर श्रीरामाने ज्या काही शंका व्यक्त केल्या होत्या तर त्याबद्दल काय म्हणतात, पूर्वी सांगितलेल्या ब्रह्मलक्षणात विरोध आहे अशी श्रीरामाची कल्पना. आपण काय पाहत होतो तर पहा, जग संज्ञक प्रपंच सत्य असो वा नसो, तो जर ब्रह्माच्या ठिकाणी भासतो तर या कार्याचे कारण जे ब्रह्म ते शून्य कसे म्हणता येईल. आता थोडीशी भाषा अवघड आहे आणि विषय जरा अवघडच आहे नाही का, इतका सोपा नाही. आता हा जो आपल्याला दिसणारा प्रपंच आहे, श्री वशिष्ठाने सांगितले रामा, हा प्रपंच कसा आहे, सत्य नाही. आणि म्हणून तर काय आहे, सत्य काय आहे, तर हे फक्त आत्मस्वरूप सत्य आहे, ब्रह्मच फक्त सत्य आहे. आणि त्यावर ब्रह्मावर भासणारा ब्रह्म सत्य आहे आणि ब्रह्मावर भासणारा प्रपंच. आता काय प्रपंच ब्रह्मावर भासतो, तर जग म्हणजे हे सगळं पृथ्वी, पशु पक्षी, ग्रह, तारे, चंद्र, सूर्य, तुम्ही, आम्ही, हे सगळे जग आहे. त्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टी दोन्ही सुद्धा आले बरं का. त्याच्यामध्ये काय आल्या, स्थूल सृष्टी आली, सूक्ष्म सृष्टी आली. आणि आपल्याला हेच करायचं आहे. मग थोडासा विषय सांगायला पाहिजे होता. तर विवेक वैराग्य बरोबर त्याने चिंतन करायचंय काय, तर ग्रंथी भेद त्यानं करायचा. काय करायचं आहे, ग्रंथी भेद. ज्याला कळलं, ज्याचा ग्रंथी भेद झाला. ग्रंथी भेद म्हणजे काय, एक चेतन आहे आणि जड आहे. जड हे काल्पनिक असतं आणि दुःख रूप असतं, स्वतंत्र नसतं, त्याला स्वतःची सत्ता नसते, ते फक्त दुसऱ्यावर भासण्याचं काम फक्त करतं. आणि ब्रह्म मात्र सत्य आहे, स्वतःची सत्ता असते. आणि जड आणि चेतन यांचा काही एक संबंध नाही. जड आणि चेतन यांचा संबंध नाही. पूर्णपणे जग सत्य, चेतन सत्य आहे आणि जड त्याच्यावर फक्त भासते. दोरीवर भासणारा सर्प कधी दोरीला चिघळतो का, सांगा. दोरीवर भासणारा सर्प दोरीला चिघळतो. स्थाणू म्हणजे काय, खांब, रस्त्याच्या कडेचं खांब किंवा तोडलेलं झाड, फक्त एवढं असं तोडलेलं झाड असतं, इथपासून तर इथपर्यंत तोडलेलं झाड, फांदी नसते, काय नसतं, त्याला असं झाड असतं. तो लांबून पाहिलं तर चोरासारखा दिसतो. त्या रात्रीच्या वेळेला जर पाहिलं ते झाड कसं दिसतं, भीती वाटते, चोर एक काय. मग आता त्या झाड जो, त्याला स्थाणू नाव आहे बरं का, त्याला काय म्हणतात, स्थाणू. आता स्थाणूवर जो चोर भासतो, स्थाणू मुळात काय येते, जग हे आत्म्याचं कसं आहे, विपरीत आणि जग हे आत्म्याचं विवर्त आहे. लक्षात घ्या, शास्त्रीय भाषेमध्ये सांगतो, तुम्हाला माहित असलं पाहिजे. जग हे आत्म्याचं कसं आहे, विवर्त आहे. विवर्त म्हणजे काय, जो अधिष्ठानाहून अन्यथा रूप आणि विपरीत रूप, तो विवर्त असतो. विवर्त कसा असतो, अधिष्ठानाहून अन्यथा आणि विपरीत रूपानं असतो, नाही विवर्त असतो तो. मग आता पहा, स्थाणू आणि चोर, अधिष्ठान काय याच्यामध्ये, स्थाणू काय आहे, अधिष्ठान, आणि चोर काय आहे, विवर्त. विवर्त आहे ना, म्हणजे भ्रमानं भासतो. या एक सत्य आहे आणि एक काल्पनिक आहे. या सत्य काय आहे, स्थाणू, काल्पनिक काय आहे, चोर. चोर तिथं कधी असतो का, नसतो. पण याला भासला का नाही, याला भासला का नाही, याला कधीपर्यंत भासला, जोपर्यंत तिथं अंधार होता तोपर्यंत त्याला तो चोर भासला. आणि जोपर्यंत हा स्थाणू आहे हे त्याला कळलं नाही, तोपर्यंत तो विपरीत अन्यथा रूपानं त्याच्याकडे पाहत होता. परंतु चोर तिथं नव्हताच, तो स्थाणू. मग आता चोर आणि स्थाणू एक का दोन, अहो स्थाणूवरच चोर भासला ना, स्थाणूवरच चोर भासला. त्याला तो, ज्याला माहित होतं तो म्हणेल हा स्थाणू आहे, आणि ज्याला माहित नव्हतं त्याला तो चोर म्हणेल. कळलं का. तसं ज्याला कळलंय त्याला ज्ञानी याला ब्रह्म म्हणेल, आणि ज्याला हे ब्रह्म कळलं नाही तो याला जग म्हणेल. नाही कळलं, ज्याला ब्रह्म ज्ञान झालं तो याला ब्रह्म म्हणेल, आणि हे ब्रह्म ज्याला कळलं नाही तो याला जग म्हणेल.
मग स्थाणूवर चोर जितका काल्पनिक तितकंच ब्रह्मावर जे काल्पनिक आहे. मग आता तुम्ही सांगा, मग आता स्थाणूपासून जग आपल्याला, स्थाणूपासून चोराला जसं आपल्याला वेगळं करायचं आहे, ऐका आता, स्थाणूपासून चोराला काय करायचं आहे, वेगळं करायचं आहे. कोणकोणती हत्यारं लागतील त्याला? वय हत्यारं कोणकोणती लागतील? काय काय आहे अलकाताई? अरे बापरे, तुम्ही तर आजकाल शास्त्र सोडून काय बोलतच नाही. कोणती हत्यारं लागतील? कुऱ्हाड, कोयता, काय? का बरं? स्थाणूवर चोर वेगळा करायचा आहे? मग बरं, मग स्थाणूपासून चोराला वेगळं करण्यासाठी वेगळं करायचंय, मग त्याला हत्यारं कोणती, काय साधन करावं लागेल त्याला? सत्यनारायण पूजा, तीर्थयात्रा, एखादा काही ज्याला आपण काय म्हणतो तो नागबली, होय नागबली. मग त्याला काय साधन? साधन नाही आणि हत्यार सुद्धा नाही. मग त्याला तसं आता काय सांगितलं, स्थाणूपासून चोराला वेगळं करण्यासाठी कोणतंही हत्यार, कोणतंही साधन लागत नाही. तसं जगाला ब्रह्मापासून वेगळं करायला कोणतंही साधन लागत नाही आणि कोणतंही हत्यार लागत नाही. फक्त ज्ञानाची गरज आहे. काय आहे? फक्त ज्ञानाची गरज आहे. काय ज्ञानाची गरज आहे? हा स्थाणू नाही, हा चोर नाही, हा स्थाणू आहे. बॅटरीमध्ये पाहिलं, भ्रम गेला करायला. आता याचा जीव जरी घेतला, याला चोर म्हण, त्याला जर सांगितलं, आता त्याला सांगितलं, हे पा हाय जे दिसतो ना, तू याला चोर म्हणायचं आणि अंतःकरण पासून म्हणायचं, वरवरचं नाही म्हणायचं. याला काय म्हणायचं? चोर म्हणायचं. त्याला जीव जरी घेतला तरी चोर म्हणेल का? जीव जरी फटके जरी दिले तरी तो जीव म्हणेल, तो त्याला चोर म्हणेल का? किती मारलं तरी चोर म्हणेल का? काय जीव गेला तरी त्याला तो चोर, जरी तो तोंडाने म्हटला तरी त्याचा बोध तसा नाही. ऐका काय सांगितलं, जरी समजा तो माराच्या भीतीनं त्या स्थानाला चोर म्हटला, परंतु चोर जरी म्हटला तरी अंतःकरण काय सांगते? नाही. माराच्या भीतीनं तो चोर म्हणेल, परंतु अंतःकरण त्याची ग्वाही देते, ह्या स्थानूच आहे. तसं नाही का, ज्ञानाला जरी सांगितलं तुम्ही याला जग म्हणा, तरी तो जग म्हणायला तयार नाही. आता पुढची हे वेगळं करायचं सुद्धा कारण नाही. इथं फक्त गरज कशाची आहे? ज्ञानाची गरज आहे. आणि एकदा त्याला ज्ञान झालं, पुन्हा भ्रम होतो का? पुन्हा भ्रम त्याला होत नाही. आणि त्याच्याबद्दल त्याला दुःख पुन्हा कधी होत, पूर्वी जे त्याला दुःख होत होतं ते दुःख सुद्धा होणार नाही. म्हणजे कोणताही मोहात तो त्याच्यामध्ये अडकत नाही. सुख आणि दुःख कशामध्ये अडकत नाही का? तसं मग आता आपल्या ग्रंथीभेद सांगितलं मी तुम्हाला. ग्रंथीभेद म्हणजे काय करायचंय? जड आणि चेतन वेगळं करायचं आहे. आता त्याच्यामध्ये जडच आहे, पण विषय समजून घ्यायचा. इथं स्थाणू चेतन आहे आणि चोर हा जड आहे. जड काय आहे? त्याला स्वतः तो काल्पनिक असतो. चोर खरा होता का काल्पनिक होता? काल्पनिक. मग तसं जड कसं आहे? केवळ काल्पनिक आहे, केवळ भासणं हेच याचं स्वरूप आहे. नसताना भासणं. चोर कुठून नसताना भासलो ना? चोराला अजिबात कल्पनेतही वास्तव नसताना सुद्धा त्या स्थानावर बसला. तसं ह्या जगाला कुठंही अस्तित्व नसताना, केवळ नसतानाच या ब्रह्मस्वरूपावर जग वाचते. हे ज्याला कळलं त्याचा ग्रंथीभेद झाला. एक काल्पनिक आहे आणि एक सत्य आहे, एक चेतन आहे आणि ज्याच्यावर भासलं ते चेतन आहे आणि जे भासलं ते जड आहे. ज्याच्यावर भासलं ते सत्य आहे आणि जे भासलं ते जड आहे. आणि ज्याच्यावर भासलं ते आनंद रूप आहे आणि जे भासलं ते सुख दुःख रूप आहे. कळलं का आता? तसं ब्रह्म आणि जग यांचा संबंध आहे. तर जगत संज्ञा प्रपंच सत्य असो वा नसो, मग आता प्रपंच सत्य असो का नसो, पण तो जर ब्रह्माच्या ठिकाणी भासतो तर या कार्याचे कारण जे ब्रह्म ते शून्य कसे म्हणते येईल? मग आता तुम्हाला सांगतो, चोर शून्य आहे,
चोराला शून्य, परंतु चोराला कोणी शून्य म्हणणार नाही. इथं ब्रह्म शून्य, स्थाणू शून्य आहे. ध्यानात येते तुमच्या. स्थाणू कसं आहे? मग सत्य काय आहे? चोर सत्य आहे. आणि स्थाणू कसं आहे? नाहीच म्हणून शून्य आहे. चोर दिसतोय, स्थाणू नाहीच म्हणून आता काय झालं? स्थाणू शून्य झाला आणि चोर सत्य झाला, नाही का? जेव्हा त्याला ज्ञान झालं, बॅटरीच्या उजेडामध्ये पाहिलं, तेव्हा जग शून्य झालं आणि स्थाणू सत्य झाला. बरोबर आहे का नाही? मग आता तसं ब्रह्म ह्याचं ज्ञान झालं का मग काय होतं? चोर कुठं शिल्लक राहत नाही, तर फक्त सत्रूपानं तिथं काय शिल्लक राहतं? स्थाणू फक्त सत्रूपानं शिल्लक राहतो. तसा जगाचा बाज झाला का जग परब्रह्म सत्रूपानं फक्त शिल्लक राहतं. कळलं का? स्तंभावरील चित्र खोदण्यापूर्वी ते जसे अव्यक्त रूपाने स्तंभात असते, त्याप्रमाणे जग प्रलयकाली ब्रह्मतत्वात अव्यक्त रूपाने असते. हे मी तुला सांगितले. सृष्टीच्या उत्पत्तीकाली हा अव्यक्त प्रपंच फक्त व्यक्त होतो. हे कारण रूपात अव्यक्त असते व त्याच्या सत्तेनेच ते व्यक्त होते. कार्य हे कारण रूपात अव्यक्त असते व त्याच्या सत्तेनेच व्यक्त होते. पहा आता आपण उदाहरणाच्या साहाय्याने पाहू. तर प्रलयकाली ब्रह्मतत्वात स्तंभावरील चित्र खोदण्यापूर्वी जसे अव्यक्त रूपाने स्तंभात असते, त्याप्रमाणे जग प्रलयकारी ब्रह्मतत्वात अव्यक्त रूपाने असते. हे मी तुला सांगितले. भाषा अवघड आहे, कळणे अवघड आहे, परंतु विचार जर केला तर सोपा आहे. मग आता तुम्हाला सांगतो, तो जो स्थाणू होता, त्या स्थाणूमध्ये चोर अव्यक्त रूपाने होता. स्थाणूमध्ये चोर कसा होता? अव्यक्त रूपाने होता. ध्यानात घ्या बरं का चांगलं, म्हणजे तुम्हाला झटकन कळले वाक्य. तुम्हाला स्थाणूमध्ये चोर होता का नाही? होता का नाही? अव्यक्त रूपाने होता. आणि त्या स्थाणूमध्ये चोर रात्र झाली आणि मग चोर व्यक्त रूपाने दिसू लागला. आता तो कोणाला व्यक्त रूपाने दिसला? ज्याला स्थाणूचं ज्ञान नव्हतं त्याला तो व्यक्त रूपाने दिसला. आणि याच्या अगोदर तो कसा होता? अव्यक्त रूपाने होता. रात्रीची वाट पाहत होता. रात्र झाल्याबरोबर तो अव्यक्त होता, तो व्यक्त झाला. कुठं अव्यक्त होता? अव्यक्त रूपाने त्या स्थाणू मध्येच तो चोर अव्यक्त रूपाने वास्तव्य करीत होता. कळत नाही? कळत? व्यक्त अव्यक्त. व्यक्त म्हणजे प्रगट, अव्यक्त म्हणजे अप्रगट. बरोबर आहे का नाही? व्यक्त म्हणजे प्रगट. म्हणजे तो जो स्थाणू मध्ये जो चोर होता तो रात्रीच्या अर्थी दिसला, याचा अर्थ रात्री होता, अप्रगट रूपाने होता. बरोबर आहे ना? आणि रात्री दिसला, प्रगट झाला. आता चोर प्रगट झाला, आता स्थाणू काय झाला? अप्रगट झाला, नाही का? मग तसं प्रलय काळामध्ये काय होतं? जग अव्यक्त रूपानं ब्रह्मांमध्ये राहत. जग कसं असतं? आता तुम्हाला अजून उदाहरण सांगतो. पहा, उन्हाळ्यामध्ये पहा, आपण जी शेती सगळी नांगरली, ती सगळी शेती नांगरली, पाळी घातली, काळी भोर स्वच्छ, अगदी जी सगळी रानं काळी भोर आणि स्वच्छ दिसतात. बरोबर आहे ना? पाऊस पडला का जिकडं तिकडं पार हिरवी गार रानं पार अशी एवढी. मग ती जी गवत पिकं जी होती ती जमिनीमध्ये कशी होती? अव्यक्त रूपाने होती. परंतु पाऊस पडला आणि सगळी काय झाली? व्यक्त रूपानं प्रगट झाली. तसं आता त्या जमिनीमध्ये गवत हे कसं होतं? अव्यक्त रूपाने होते. होतं का नाही? अव्यक्त रूपानं. उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला, त्या जमिनीमध्ये गवत काय झालं? व्यक्त रूपाने प्रगट झालं. तसं ब्रह्मामध्ये जग कसं असतं? अव्यक्त रूपाने असतं. आणि ते काय होतं? अज्ञान हा काळ आला ते कधी प्रगट होतं? ब्रह्मामध्ये जग कधी प्रगट होतं? जमिनीमध्ये गवत कधी प्रगट होतं? पाऊस पडल्यावर. मग तशा प्रकारे ब्रह्मामध्ये जग कधी प्रगट होतं? अज्ञान निर्माण झाल्यावर. कळलं का? मग ते कसं असतं? आता तुम्हाला सांगतो, एखादा दगड आहे, त्या दगडामध्ये आपण मूर्ती खोदली, मूर्ती कोरली त्या दगडामध्ये. आता दगड आहे, त्याच्यामध्ये मूर्ती आहे का नाही? आहे ना? पण दिसती का?
नाही. का दिसत नाही? अव्यक्त रूपानं. दगडामध्ये मूर्ती अव्यक्त रूपानं आहे. मूर्तिकारानं ती मूर्ती कोरली नाही का? मूर्तिकारानं ती दगडामध्ये मूर्ती कोरली, आता ती काय झाली? व्यक्त झाली. ती मूर्ती आता व्यक्त झाली. मग ती दगडापेक्षा वेगळी झाली का? दगडापेक्षा वेगळं झाली नाही. पूर्वी नव्हती का? होती. आता काय झाली? व्यक्त झाली. मग व्यक्त झाली, मग त्यात मूर्ती सत्य का दगड सत्य? काय सत्य आहे त्याच्यामध्ये? दगड सत्य आहे. मूर्ती कशी आहे? काल्पनिक नाही. मूर्ती कशी आहे? काल्पनिक. सृष्टीच्या उत्पत्तीखाली हा व्यक्त प्रपंच फक्त व्यक्त होतो. लचकलिया दिठी मग देखणे जे उठी तया नाम सृष्टी मी बी पैगा. जगाची उत्पत्ती होते म्हणजे काय? आपली दृष्टी जेव्हा स्वरूपावरून घसरते तेव्हा जगाची उत्पत्ती होते. याला दृष्टी सृष्टी वाद म्हणतात. वस्तूची उत्पत्ती कधी होती मी सांगतो तुम्हाला, ऐका. वस्तूची उत्पत्ती कधी होते? जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूला पाहता तेव्हाच त्या वस्तूची उत्पत्ती होते. हा मोबाईल आहे. हा मोबाईल कधी निर्माण झाला? आता तुम्ही पाहिला, याच्या आधी तो नव्हताच. तुम्ही म्हणाल हे काय? हे काय? ह्या इतके आपल्या बुद्धीच्या ठिकाणी सत्यत्वाचे संस्कार आहेत. आपण म्हणतो हे जग, हे डोंगर नद्या पर्वत माझ्या जन्मापूर्वी कैक वर्ष अगोदर होते. हा यालाच म्हणायचं अज्ञान. कारण सत्यत्वाचे संस्कार हजारो वर्षापासून बुद्धीमध्ये कोरलेले आहेत आणि म्हणूनच ते अवघड आहेत. हे संस्कार घालवायचे आहेत. अज्ञानाचे संस्कार बुद्धीमध्ये पक्के झालेले ते घालवायचे आहेत आणि आपल्या ज्ञानाचे संस्कार करायचे आहेत. का वस्तू कधी उत्पत्ती होऊन झाली? ज्या वेळेला पाहिली त्याच वेळेला. आणि वृत्ती असेल तर वस्तू असते आणि वृत्ती नसेल तर वस्तू नाही, नाही का? वृत्ती असेल तर वस्तू असते. अंधार असेल तर काहीतरी भ्रम निर्माण होईल. भर उजेडामध्ये काही भ्रम निर्माण होतो का? मग ज्ञानकाली भ्रम होईल का? मग भ्रम कधी होतो? अज्ञानकाली. मग अज्ञानाला भ्रम असतो का नसतो? असतो. आणि ज्ञानाला भ्रम असतो का? नसतो. आणि म्हणून कसं आहे, दगड आणि मूर्ती तसं जर पाहिलं तर मूर्तीला सत्यत्व काहीच नाही. मूर्तीला ती मूर्ती जरी दिसत असली तरी तो दगडाचाच भाग आहे. तुम्ही आम्ही मूर्ती म्हणायचं, तुम्ही आम्ही काय म्हणायचं? मूर्ती म्हणायचं. पण जर मूर्ती जर त्याला माणूस मूर्ती तयार केली, एखाद्याची तयार केली, त्यामध्ये चहा घेतो ग थोडा, अर्धा कप चहा घे, पाणी पी, 4 ने 50 शिवे दिले तरी काय म्हणून का? तुला काय वाटतं का? म्हणून का? म्हणून दिसत असली माणसाची तंतोतंत मूर्ती तरी माणूस पण त्याच्यात नाही आणि म्हणून ती काल्पनिक आहे. त्याला म्हणतो लाद घालू का? घालायचं का? बरं मी जाऊ का? जायचं तर जा. ती मूर्ती पूर्णपणे कसं, त्या मूर्तीतला मूर्ती केवळ काल्पनिक, दगड सत्य आहे, तशी ही मूर्ती काल्पनिक आहे. यात चेतन सत्य आहे. हे जड आहे, हे काहीच हे जाणू शकत नाही, काहीच करू शकत नाही. आतलं चेतन आहे म्हणून हे सगळे व्यवहार चालतात. हे कळणं फार महत्वाचं आहे. तुम्ही आत्मा आहात म्हणून तुम्ही आहात. आणि आत्मा जर नसेल तर आपल्याला काळी इतकी आतल्यातलं चैतन्य निघून जाऊ द्या, लगेच फोनवर फोन सुरू होतील. फोनवर 8 लोक राहू, काय टाइम राहिला का म्हणते फार लोकांना. मग किती लोक ताटकळे, त्याला काय अर्थ आहे का? काही तुम्ही सांगा. सगळे जाऊ म्हणतात 8 लोक राहू, ते लोक ताटकळे. लोकांनी ताटकळे, हा ताटकळे. काय म्हणतो? लोक नाही ताटकळले, हा म्हणतो 8 लोक ताटकळे, हा ताटकळलेला असतो. म्हणजे हे लवकर उरकून टाका. हे सांगतो तुम्हाला. कोणी म्हणता का? कोणी जरी असला, किती बाबा चांगला असला, म्हातारा चांगला असला, म्हणता का 2 दिवस राहू द्या, म्हाताऱ्याने लई केलं, फार आपल्यासाठी केले, 2 दिवस म्हातारा राहू द्या, म्हणते का कोणी? जीवापाड बायको प्रेम करा म्हणतो का 2 दिवस बायकोला राहू द्या? म्हणतो का 2 दिवस राहू द्या? तो सुद्धा म्हणतो लवकरात लवकर उरकून टाका. लय ताटकळले म्हणतो ते, नको आता एकदाच उरकून पाहिलं. मग प्रेम याच्यावर आहे का? आतल्यावर प्रेम आहे. आतल्यावर प्रेम आहे.
ते होतं म्हणून प्रेम करत होतो, ते गेलं, आता प्रेम संपलं, आता त्याच्यावर काडी. त्याला आता काय, आता त्याला काडी. काडी लावतोच का नाही, त्याला लावतोच का नाही, अगोदर का नाही लावित, अगोदर चेतन आहे. मग आपला चेतन हवं का जड हवं? जडाला काडी असते, चेतनाला प्रेम असते, नाही का? जडाला काय लावतो आपण, काडी असते. हे आपण सगळेच पाहतो ना. पण अज्ञानी माणूस, ज्ञानी माणूस चेतनावर प्रेम करतो आणि अज्ञानी जडावर प्रेम करतो, नाही का? जड अज्ञानी कशावर प्रेम करतो? अज्ञानी जडाकडे पाहून व्यवहार करतो आणि ज्ञानी काय करतो? चेतनाकडे पाहून व्यवहार करतो. पुढं अज्ञानी जडाला सत्य मानतो म्हणून सुख दुःख भोगतो आणि ज्ञानी जडाला सत्य तर मानतच नाही, हे काल्पनिक म्हणणं स्वतःला सहन होत नाही, म्हणून तो सुख दुःखाच्या आरी जात नाही. मग हेच चित्तावर आपल्याला बिंबवायचं. म्हणून सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला का गहा दावीला बदला कर. किती सुंदर विषय आहे. परंतु चित्तावर, मग आता आपल्या चित्तावर तुम्ही सांगा किती घाणेरडे संस्कार चित्तावर आहेत, किती अज्ञान चित्तामध्ये, भयंकर अज्ञान काय झालेलं आहे, खडकच्या खडक अज्ञानाची तयार झालेली आहे आणि म्हणून आपण दुःख भोगतो. आणि म्हणून ज्ञानेविने एक, याला एकच उपाय, ते म्हणजे ज्ञान. याला तीर्थाची गरज नाही, तीर्थयात्रेची गरज नाही, मूर्ती पूजेची गरज नाही, जप तप अनुष्ठान याला काही लागत नाही. याला मूर्ख असो, अज्ञानी असो, किंवा तो अधिकारी असो किंवा अधिकारी नसो, त्याला फक्त एका ज्ञानाची, सगळ्याला ज्ञानाचीच गरज आहे. ज्ञाना इतकं श्रेष्ठ ज्ञानच असं आहे, अनर्थातून काढतं आणि आपलं सुखाला प्राप्त करून देतं. अज्ञानाशिवाय मोक्ष कोणालाच झालेला नाही. दुःख घालवण्याचं सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे. म्हणून ज्ञाना इतकं श्रेष्ठ काहीच नाही. आणि म्हणून माऊलींची समाधी, जगामध्ये समाधी हजारो आहेत, लाखांनी आहेत, परंतु संजीवन समाधी मात्र एकच आहे, नाही का? माऊलींची संजीवन समाधी कल्पना करा, साधी गोष्ट नाही. संजीवन समाधी फक्त माऊलींचीच आहे. संजीवन समाधी म्हणजे काय, खेळ का? मेलोपुरी समाधी, मेलो समाधी आहे, त्यात विशेष काय? इथं जे जाळायचं तर तिथं नेऊन हे केलं म्हणे महाराजांची समाधी. काय त्या समाधीला करता? माऊलींची समाधी सर कोणाला आहे का? कोणालाच नाही. साधी गोष्ट नाही, संजीवन समाधी, नाही का? म्हणून माऊली ते माऊलीच होते, नाही का? तर तेव्हा म्हणून या अज्ञान टाकायचं, ज्ञान घ्यायचे. पण हंस जसा दूध घेतो आणि पाणी टाकतो, बरोबर आहे ना? हंस पाणी घेतो, बगळा आणि हंस दोन्ही सारखे दिसतात, परंतु हंस काय करतो? दूध घेतो आणि बगळा मासे खातो. हंस कधी मासे, हंस मोत्याचा चारा खातो, माझं चुकलं. हंस काय खातो? आणि बगळा काय खातो? मासे खातो. त्या बगळ्या तोंडात जर मोत्याचा चारा टाकला, त्याला खाता येईन का? येईन खाता त्याला? बगळ्याला जर मोती खायला दिले, त्याला खाता येईल का? मग मोती खायचे असेल त्याला कोण लागतो? हंस लागतो का बगळा? मग ब्रह्मसुख बघायचं असेल त्याला बगळा लागतो का हंस लागतो? पांढरा बगळा कामाचा आहे का? दोन्ही दिसत, दोन्ही हंसही पांढरा आणि बगळाही पांढरा, दोन्ही सारखे दिसतात. उलट जो साधक असतो तो महाराजापेक्षा भारदस्त दिसतो, नाही का? असा गंध लावलेला आहे, एवढा गंधावलेला आहे, इकडून एक आहे, इकडून एक आहे, असा राऊंड मारलेला आहे आणि मध्ये पद्धतशीर लावलेला आहे, खाली बुक्का सुद्धा आहे. रामकृष्ण गळ्यात माळ आहेत, रामकृष्ण. त्याच्या ठिकाणी काय होती? शुद्धत्वाची भावना होती. पण साधा आपला साधा जो सिद्ध असतो असं काही, तो त्याला गरजच काय? त्याला गरजच काय आहे, नाही का? मग त्याच्या ठिकाणी आपली पूज्यत्वाची भावना होते. कोणाच्या ठिकाणी? साधकाच्या ठिकाणी पूज्यत्वाची भावना होते, पण सिद्धाच्या ठिकाणी पूज्यत्वाची भावना होत नाही, नाही का? म्हणून ज्ञानी ओळखू येत नाही.
आणि जो आधी नाही त्याची किंमत वाढते. त्याचं काय असतं, रामकृष्ण याचं भजन चालू असतं ना, वरचं भजन चालू असतं ना, आतलं भजन बंद असतं नाही का. आणि ज्ञानाचं वरचं भजन असतं असतं काय नाही, पण आतलं भजन मात्र कधीच बंद नसतं. अशी मजा आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री आता विश्वास